हॅलो चे चे हॅलो हॅलो. आता बेंजूचा आवाज करते, तिकडे आवाज नाही येत अजिबात. बुवांच्या बाऱ्याला चांगला खरकणीत येतो का आवाज दादा? हा हॅलो 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 चेक हॅलो. ओके भेजो भेजो. गेन एकदा चेक कर परत. अजून वाढव. एवढं झालं. बरं बुवा त्यांचा गेन थोडासा डाऊन आहे, तर इथून अजून खोलला ना तर अजून पुढे होईल. बघा काय करू. दयेचा सागर तू कृपेची आस आहे, तुझ्यामुळे गणराया या हृदयात श्वास आहे. मग ही विनंती माझी तुला खास आहे. गुणवर्णितो मी श्री गणेशा तुझाच दास आहे.
आपला गणराया गणरायाला वंदन करतो. कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. माझं ग्रामदैवत कधी केदारनी आई सुगाई माता रासाई या गावचं ग्रामदैवत श्री कानेश्वरी देवी तिच्या चरणी साष्टांग नमस्कार करून महाराष्ट्राचा रत्नदैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानवंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय विजयजी कदम साहेब यांना सुद्धा शाही मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमचं मित्र यश पानकर कीबोर्ड मास्टर रितेश चव्हाण बँड मास्टर राज तडवी बुलबुल बेंजो मास्टर माझा भाऊ मित्र गुरुनाथ नमस्कार शाखा भैरी भवानी नृत्य कला पथक नृत्य पक्ष ग्रुप लांजा कोंडिये यांच्या साथीने मित्रांनो माझ्या बसलेल्या तमाम रसिक बंधू भगिनी मध्ये शाहीर वर्ग गुरुजन वर्ग शिष्य वर्ग त्यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. शाळेत शिकता असताना कोणतरी गुरु पाहिजे म्हणून त्या लोककलेचे माझे गुरु माझे वडील शाहीर भानुतुकाराम झिमण यांना शाहीर मानाचा मुजरा करून माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जातोय. आवाज साऊंड म्हटलं की विषय वाद साऊंड मास्टर आणि त्यांचे सहकारी त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे. प्रतिस्पर्धी शाहीर राजेश बुवा त्यांचे सहकारी आणि मंडळ यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. अनास्तावनाला सुरुवात करतो. काय म्हणायचं बघा. हे प्रथम वंदन माझे गणरायास करीतो. दुसरे वंदन माझे माय पित्यास करतो. तिसरे वंदन माझे या रसिका चरणाची तुझ्या धूळ माझ्या माथी मिलावितो. अन चौथे वंदन रसिका रंगभूमी नटेश्वराला करतो. स्तवन बुवा लक्ष असावं. बुवांचे म्युझिशियन बुवांची एंट्री सुंदर. तसा हँडसम आहे ना अजून बुवा. बुवा हँडसम आहे. हा बुवांची एंट्री
अरे जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. अरे बुवा म्हातारा वैतालेस कसल्या इंटऱ्या मारतोस. जिसे देख मेरा दिल धड़का. संगीतवाला भारी. चिमण बुवा समोर असल्यानंतर ह्या बुवांची एवढी फाटते ना की 2-2 कीबोर्डवाले लावायला लागतात यांना. मी आहे तसंच आहे, मला फरक पडत. राजेश बुवा हा देवेंद्र चिमण आहे. हा 2-2 कीबोर्ड, मग ढोलकीवाला 2-2, किती तयारी. शाखा दुसरी, किती बुवा शाखने मिळवलास ना तरी हा देवेंद्र आहे नावाचा इंद्र. हा अजून स्तवन सुर आधी सादर करतो, नंतर बुवांचा समाचार. नक्कीच बुवा म्हणतात ना की तुमचे पैसे वाया जाणार नाही भावानो. पेट्रोलचे पैसे मागून घ्या त्याच्याकडनं. बुवाकडनं मागून घ्या. तसे मी सांगतो, मी मनोरंजन करायला आलेला आहे. नक्कीच माझी बारी आवडेल ना आवडेल तुम्ही ठरवणार नाही. पोपट पंची कशाला स्वतःची लाल माकड म्हणतं माझीच, पण मेल्या घासून घासून झाले त्याला कुठं माहिती. बरोबर आहे की नाही. आधी स्तवन, नंतर बुवा तुझा समाचार. नक्कीच या माझ्या गुरु माऊलीला ज्ञान उपदेश जानी हा दिला. सदैव चरण माता पित्याचे घडे. सदैव चरण माता पित्याचे घडे. उभा आहे मी रसिका तुमच्या पुढे. पहिल्यांदाच आंबव गावात आलोय. बुवांच्या कार्यक्रम बुवांचे झालेले असतील. वाघाया खेळाचा पण निकामी शक्तीकडून. उभा आहे मी रसिका तुमच्या पुढे. माझ्या गुरु माऊलीला त्याला उपदेश जानी हा दिला. सदैव चरण माता पित्याचे घडे. सदैव चरण माता पित्याचे घडे. उभा आहे मी रसिका तुमच्या पुढे. उभा आहे रसिका मी तुमच्या पुढे. उभा आहे रसिका मी तुमच्या पुढे. आपुल जीवनी त्याचे भक्ती करूनी जाऊ त्यांच्या चरणी. जाऊ त्यांच्या चरणी. जाऊ त्यांच्या चरणी. तुझी कृपा तूच माऊली. हर कृपेची तू सावली. तुझी कृपा तूच माऊली.
तूच सावली येतील आम्हाला बोलायच गोबडे येतील आम्हाला बोलायच गोबडे उभा आहे रसिका मी तुमच्या पुढे 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 सद्गुरु मला भेटले सद्गुरु मला भेटले सद्गुरु मला भेटले चंदू देवेंद्राची वाणी तुमच्या गाईन ध्यानी कवी चंदू देवेंद्राची वाणी तुमच्या येईल सदैव ही ध्यानी गातो मी बोल माझे हे जगोबडे गातो मी बोल माझे हे जगोबडे उभा आहे रसिका मी तुमच्या पुढे 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 माझ्या गुरु माऊलीला ज्ञान उपदेश जानी हा केला माझ्या गुरु माऊलीला ज्ञान उपदेश जानी हा केला सदैव चरण तयाचे घडे सदैव चरण तयाचे घडे उभा आहे रसिका मी तुमच्या पुढे 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 ओम श्री गणपती गजानन महाराज धनिरवळनाथ महाराज जुगाय देवी माते अखंड हरदा सोयीचा आसो आसो बाबू रंगले घराण्याचा हा विजय आसो आसो बोलतो रे वाले की गणपती बाप्पा मोरया मित्रांनो स्तवन झालेला आहे गणाला सुरुवात करतो बसा बसा भारी पहिलीच करायची हा बुवा सुंदर बोललेले आहेत बुवा म्हणतात की मग अशी विश्लेषण केलं की पेट्रोलचा खर्च वाया जाणार आहे बुवांचे कोणतरी शिष्य आले कोण असतील मी त्यांना सुद्धा नाव ना माहित पण बुवांचे शिष्य आहेत त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो
बुवा म्हणतात शिष्याना की भावा लांबून आलायस, शिष्य यांची भावा लांबून आलायस, पैसा वसूलच, कशाला बुवा भांडी घासताना पडते. समजण्याला इशारा कापी बुवा. हा देवेंद्र आहे. कोकिळे म्हणतात ना, कोकिळे काळी, ते किंचाळायचं सोडून द्यावं. त्याचप्रमाणे स्वराज्य बादशाह आहेत ते मांडो, स्वराज्य बादशाह बुवा. पंकजदादा घाणेकर या ठिकाणी उपस्थित आहे. माझं एक फेमस गाणं आहे आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये CSP मध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे सुंदर. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. खरोखर सांगतो मित्रांनो, मुंबईपासून सगळे स्टुडिओ मी गायलेलो आहे, पण या स्टुडिओचा नाद विषय भाग. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि बुवांचा गण, सुंदर गण, या चालीवर मी माझी YouTube जर चेक केलं ना, झिमन ब्रदर्स, तर त्याच्या उगत मी गायलेलो आहे. बुवांना गणाच्या चाल देण्यात काही अर्थ नाही. मी माझ्या गणाला सुरुवात करणार आहे. म्हणायचं काय बघा. आळवितो देवा गणेशा तुझं क्षणोक्षणाला, गुण तुझे गाताना हर्ष होई मनाला. भाद्रपद चतुर्थीला पूजती गणराया घरोघराला, अनाशीर्वाद देशी तुझ्या या जनाला. मिलो ना तुमको हम घबराए, मिलो तो छुराए हमें क्या हो गया है. हे छकण्या उडवतात ना, हे मी जे गाणे गायलेले आहेत ना त्याच्यावर. आणि बुवा रंगमंचावर आहे, छातीला बोट लावून सांगितलं, मी जी गाणी गायली ना त्यांची डबिंग करतात, कोणी असो देशाही. राजीव बुवा तुम्हालाच म्हणत नाही, हा ब्रँड माझा आहे म्हणून शिमण बुवा. हा लक्षात घ्या. काय म्हणतो बघा. भावना माझी समजून घेना, हे भावना माझी समजून घेना, छन नाचत येना शिवगौरी गजानना, गजानना.
संसार भरले गेले सुखी संसार पूर्ण झाली का मनार देवाच्या चंदनात बाप्पाच्या चंदनात देवाच्या चंदनात बाप्पाच्या चंदनात पावन माती समजून घेणा चंदनात देना बाप्पाला जानना बाप्पाला जानना पावन माती समजून घेणा चंदनात देना बाप्पाला जानना बाप्पाला जानना चंदनाच्या पाटावरी चंदनाच्या पाटावरी बसला देव उंदीरवाला चंदनाच्या पाटावरी बसला देव उंदीरवाला शापित होता गंधर्व शापित होता गंधर्व कलियुगी त्याचा उद्धार झाला शापित होता गंधर्व कलियुगी त्याचा उद्धार झाला फुल गोबडे देवेंद्राचे फुल गोबडे देवेंद्राचे फुल समजून घेना गजानना माझं गजानना 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 पावन माती समजून घेणा चंदनात देना बाप्पाला जानना बाप्पाला जानना पावन माती समजून घेणा चंदनात देना बाप्पाला जानना बाप्पाला जानना पावन माझी समजून घेना पावन माझी समजून घेना चंदनात देना बाप्पाला जानना पावन माती समजून घेणा चंदनात देना बाप्पाला जानना बाप्पाला जानना पावन माती समजून घेणा चंदनात देना बाप्पाला भावना माझी समजून घेना छंछन नाचत येना देव गजानना शिवगौरी नंदना त्याचप्रमाणे कोकणचे युट्यूबर्स श्यामदादा शिदब आमचे मित्र यांच्याकडून फरमाईश आहे गणाची 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तुझी होती मला हुर हुर तुझी होती मला हुर हुर कधी सजल माझं घर आला बसून उंदरावर आला वाजत गाजत गुळाल उधळत व माझा लंबोदर
बुवानो, स्तवन गणगण झालेलं आहे. गवळणीला सुरुवात करतो. बुवांची सुंदर गवळण. विषय बुवा सुंदर आणतात. पण बुवा तुमची राधा कधी बोबडी बोललेली आहे का हो? एवढंच विचारेल. मी नौकाशाहीर आहे. गवळण कधी बोबडी बोलली काय? कृष्णाचे संबळे होते ते बोलायचे, ते बोबड्या होत्या, सुदामा, पेंद्या. या बुवांची राधा बोबडी बोलते, लय भारी. असू द्या. बुवा म्हणतात, सांगते मी राधा तुझा आणतोस बाधा, असा येऊन मधल्या सुटीत तुझा तोतल्या हाय गुटगुटीत. म्हणजे पेंदा असेल, तोतल्या म्हणजे पेंदा म्हणत असेल. तुझा तोतल्या आहे गुटगुटीत, त्याला धरून ठेवलंय मुठीत. पेंदा असेल तर मुठीत कसा धरील? म्हणजे राधा धरील काय? हा तुम्ही म्हणा, तोतल्या आहे म्हणतात गुटगुटीत, त्याला धरून ठेवलंय म्हणजे मुठीत. आता त्याचा सामान धरला भुवन की तुमच्या राधेनं मला माहित नाही. असू द्या. वटिका करताना शब्द जुळवायचे, पण लोकांना पटतील असं काहीतरी बोलावं. म्हणे तुझा तोतल्या आहे गुटगुटीत. आणि परत विचारतो, तोतले हायच बोलला ना? तोतल्या ऐकलेत ना तुम्ही? आपलं काही चॅनलला पडेल नाव दे बघू. हा सबूत पाहिजे, नाही तर हे नंतर येतील काढून, मी बुवा फाडून जाईन. मग तुझा तोतल्या हाय गुटगुटीत, त्याला धरून ठेवलंय मुठीत. म्हणून विषयाला विषय बुवा लक्ष असू द्या. अग दादा तुझी केली या बाधा, जाऊन घुसलो कुटीत. कुटी म्हणजे झोपडी ना. म्हणजे आम्ही गाणाऱ्यांपेक्षा तुम्ही सुज्ञान आहेत हे मी मान्य करतो. बुवा काही म्हणून मला फरक पडत नाही. अग राधा तुझी केली या बाधा, जाऊन घुसलो कुटीत. माझा तोतल्या हाय गुटगुटीत, आता घालून घे तुझ्या फटीत. बुवांचा उत्तर बुवांच्या शब्दात. आता तुम्ही म्हटलात म्हणून की तोतल्या गुटगुटीत असेल तर मुठीत कसा भेटेल? तुझ्या मुठीत भेटत तर घालून घे, मला काही फरक पडत नाही बुवा. विषय बोललेले की नाही? सांगा बो बोलले की नाही की तुझा तोतल्या आहे गुटगुटीत, त्याला धरून ठेवलंय मुठीत, घालून घे असं मला म्हणायचं. काय म्हणतो बघा. हा अग राधा तुझी केली या बाधा, अग राधा केली या बाधा, घाऊन झालो कुटीत. माझा तोतल्या हाय गुटगुटीत, माझा तोतल्या हाय गुटगुटीत, आता घालून घे तुझ्या फटीत. वा तुम्ही म्हणता ना लिव लिव लिवाने फाडा, आता तुमचा काढा पेन येण्याची गरज आहे बुवाना. हे तुम्ही जो मला शब्द बोललात त्याचा पलटवार केलेला आहे. आणि जर खरोखर तुम्ही पटवून दिलात ना ही गुटगुटीत आणि मुठीत, काय धरला होता माझा
बघू नंतर दुसऱ्या बारी, पण पटवून द्या एवढंच म्हणणं. म्हणून शब्दाचा पलटवार केलेला आहे, मला वाक्य म्हणायचं काय नाही. आता गवळण शहरांसाठी नवीन गवळण घर बुवा म्हणतात की बुवा जीवन बुवाच्या त्याच गवळणी भरपूर दिले बुवाना, भरपूर भरपूर. म्हणून जिसे देख मेरा दिल धड़का, हे बंधन तो प्यार का बंधन है, षणमुखा संगम है. हृदयात बसवील छाप, कलियुगात शोभे नाम, हृदयात बसवील छाप, कलियुगात शोभे नाम. सखी माझी वा गवळण गातोय, लक्ष असू द्या. काहीतरी बोलणं झोपटून टाकेल शपथ. गवळणीचा विषय प्रेमाचा लिहितोय, त्याचा संदर्भ पण ऐका बुवा. तुमचे गुरुवर्य विजय निगमन आहेत, त्यांना सुद्धा शायरी मानाचा मुद्रा करतो. पण ठेवठेव गेले ना तर बुवा आज तुमची बाजल म्हणली नक्कीच. सखी माझी मी तुझा सकाहरी केली हिच्या दिलाची मी चोरी. 1 2 3 4. हृदयात बसवील ठाम, कलियुगात शोभे नाम, हृदयात बसवील ठाम, कलियुगात शोभे नाम. सखी माझी तुझा मी सकाहरी केली तुझ्या दिलाची मी चोरी. सखी माझी तुझा मी सकाहरी केली तुझ्या दिलाची मी चोरी. सखी माझी तुझा मी सकाहरी केली तुझ्या दिलाची चोरी. सखी माझी तुझा मी सकाहरी केली तुझ्या दिलाची चोरी. नको लावूस कलंक नावा, देव भगवंताचा हेवा ठेव, भगवंताचा देवा, देव भगवंताचा देवा. हृदयात बोल श्रीराम, तुझा आहे हा घनश्याम. आहे हा घनश्याम, आहे हा घनश्याम. तू राधा माझी तू हरी, तू माझी राधा मी हरी, येतेस का माझ्या घरी. सखी माझी तुझा मी हरी केली तुझ्या दिलाची मी चोरी. सखी माझी तुझा मी हरी केली तुझ्या दिलाची मी चोरी. माझी माझी तुझा मी सकाहरी केली तुझ्या दिलाची चोरी. सखी माझी तुझा मी सकाहरी केली तुझ्या दिलाची चोरी. Yeah!
कुठली गोकुळ गावा मला घेशील यशोदे धावा प्रीत वेळी झाली सुबावरी असे तुझ्या जगावरी प्रीत वेळी झाली सुबावरी असे तुझ्या धन्यवाद मित्रांनो. स्तवन आणि गवळण झालेली आहे. शक्योत्तराचा वाच प्रश्न उत्तर उभांचा प्रश्न बुवा आज प्रश्नाचं उत्तर देतोय लक्ष असावं. बुवांचा प्रश्न असा आहे की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केले त्या सद्गुरूचं नाव काय? बुवा विषयाचं उत्तर या ठिकाणी फोडतोय. जे माझ्या वाचनातून आलेलं आहे ते देतोय बुवा. लक्ष असू द्या. ज्ञान चक्षु बुवा ज्ञान चक्षु गुलाब महाराज याने विष्णूशी म्हणजेच श्रीहरीशी साडी चोळी आणि हातात बांगड्या भरून विवाह केला. कारण ते बुवा आंधळे होते, त्यांना काही दिसत नव्हतं. ज्ञान चक्षु हे बुवा त्यांचं नाव होतं. त्यांनीच श्रीहरीशी हातात बांगड्या घालून चोळी नेसून लग्न केलं. बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. विषयाचा संदर्भ आहे माडू, पण साईशास्त्र 18 बोलाने ज्यानं लिहिलं त्याची प्रत्येकाची माहिती वेगळी असते. असू द्या, पण जे माझ्या वाचनात आलंय ते प्रश्नाचं उत्तर बुवा दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या माहितीसाठी आजचा बाळाचा माझा प्रश्न 2 नंबर दिलेले आहे.